ज्ञानदीप लावू जगी कीर्तनाची गोडी देव निवडे आपण देव निवडे आपण देव निवडे आपण कीर्तनाची गोडी देव निवडे आपण देव निवडे आपण देव निवडे आपण कोणी वारे अधिकारी 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 यासी हरि दीन यासी हरि दीन यासी हरि दीन कोणी वारे अधिकारी त्यासी हरी देव त्यासी हरी देव त्यासी हरी देव अंगी वैराग्याचे बळ साही खळज नावे साही खळज नावे साही खळज नावे अंगी वैराग्याची नाही फळाची नाही फळाची साई फळाची नावे ओरे लणावो रे तुका करी मोभाट तुका करी मोभाट तुका करी मोभाट उरेल ना ओरे तुका करी मोभाट तुका करी मोभाट तुका करी मोभाट कोणी वारे अधिकारी 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 त्यासी हरि दीन त्यासी हरि दीन कोणी वारे अधिकारी त्यासी हरी देव त्यासी हरी देव त्यासी हरी देव पार घुमाई कुमार कुमार पार घुमाई पार घुमाई कीर्तनाची गोडी 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 कीर्तन
देव निवडी आपण देव निवडी निवडी देव निवडी आपण कोणी वाले कोणी वाले
कीर्तनाची गोडी देव निवडी आपण कोणी व्हारे अधिकारी त्यासी हरी देईल अंगी वैराग्याचे बळ साही खळज नावे कोणी व्हारे अधिकारी त्यासी हरी देईल उरेल ना उरी तुका करी बोभाट कोणी व्हाले अधिकारी त्यासी हरी देईल विठाला कीर्तनाची गोडी देव निवडी आपण कोणी व्हारे अधिकारी त्यासी हरी देईल प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी सेवेकरता उच्चारलेला अभंग महान भगवत भक्त संत सम्राट वैराग्य मूर्ती विश्वसंत तुकोबारा यांचा हा 4 चरणाचा अभंग सेवेकरता उच्चारलेला आहे। या अभंगामध्ये विश्वसंत तुकोबाराय यावत विश्वामध्ये नरदेहाला आलेल्या जीवांना स्वतःच्या उद्धाराकरता भगवत प्राप्ती करता आत्यंतिक दुःखाची निवृत्ती परमानंद सुखाच्या प्राप्ती करता याही पेक्षा आपली जीवदशा घालवण्याकरता महाराज सांगता जे देवाला आवडतं जी आवड भगवंतांनी व्यक्त केलेली आहे महाराज म्हणतात जे देवाला आवडतं ते तुम्ही देवाला द्या जे देवाला आवडतं ते देवाला देत असताना तुकोबाराय म्हणतात पण तुम्ही त्याचे अगोदर अधिकारी बना कोणी व्हारे मग त्यासी हरी देईल अधिकारी बना म्हणजे नेमकं काय करा तर उद्धाराकरता मुक्त होण्याकरता भगवत प्राप्ती करता जी जी आपण परमार्थातली साधना करतो ती साधना करत असताना जे काही प्रतिबंध आहेत ते 6 दोष आहेत किती दोष आहेत 6 कोणते काम क्रोध मद मत्सर दंभ आणि अहंकार महाराज म्हणतात हे 6 पहिले घालवा त्याच्याशिवाय तुम्ही परमार्थाचे अधिकारी बनत नाही मग घालवायचे कशाने त्याकरता महाराज म्हणतात एकच साधन आहे ते अंगी वैराग्याचे वैराग्य बळ अंगी धारण करा वैराग्य बळाने हे 6 दोष घालवा अधिकार संपन्न व्हा जे देवाला आवडतं ते देवाला द्या आपली जीवदशा घालवण्याकरता कुठलाच प्रतिबंध राहत नाही उरेल ना उरी विठाला पांडुरंगा करू प्रथम मान पांडुरंगा करू प्रथम जाधिकरण तेचे बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुणी आता मस्तक हे पायावरी या वारकरी संताच्या काय माझी वाणी मानेल संतांसी रंजवू चित्तासी आपोलिया विढाला विढाला कली कबरदा सुरुवात करण्यापूर्वी थोडासा परिहार तो म्हणजे असा प्रतिवर्षाप्रमाणे तसा हा अनादी कालापासून चालत असलेला आपला हा अखंड हरिनाम सप्ताह तथा ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा उपस्थित असलेले सर्व भाविक माता भगिनी तरुण मंडळी ग्रामस्थ भजनी मंडळी सर्वांच्या उपस्थितीत सहकार्याने संपन्न होत असलेला पंचकृषीतून आपल्या आलेली पिंपळगाव वरून आलेली काही भजनी मंडळी सारुळ्याहून आलेली काही भजनी मंडळी आदी करून परिसरातून आलेली भाविक
सर्वांच्या उपस्थितीत सहकार्याने संपन्न होत असलेला थोरा मोठ्यांच्या कृपाशीर्वादाने चालत असलेला आपल्या नामसप्तामध्ये जे व्यासपीठाची सेवा करतात ते आपल्याच गावचं भूषण परमार्थ प्रेमी पोपट महाराज ते व्यासपीठ चालवतात. आणि या नामसप्तामध्ये जी गुणीजन मंडळी आहे तसं महाराष्ट्रामध्ये एक प्रकारचं ज्यांचं वादळ आहे. लोक मोबाईलवर जे भजन चाली ऐकण्याची जी छंदी माणसं आहेत ती यांचं सोडून दुसऱ्याचं कोणाचं ऐकत काही काही बारे मोडणारे गडी सुद्धा चाली म्हणते तुमच्या गुणगुण करीत ते बसलेलं आहे ना कानात त्यांच्या. ते संगीत रत्न हरिभक्तीपरायण कैलासजी महाराज पवार, संगीत रत्न ओंकार महाराज जगताप, मृदंगाचार्य मृदंग विशारद कृष्णा महाराज त्यांची इथे उपस्थिती आहे. बऱ्याच दिवसांनी महाराजांची भेट झाली. योग अयोग म्हणायचा तो अप्राप्तस्य प्राप्त योग हा. आणि या सेवेचं इथपर्यंत येण्याचा एक योगायोग महेश महाराज कैलास महाराजांनी 8 तास केला म्हणून इथपर्यंत येण्याचा एक सेवेचा एक योगायोग असो. आपल्या नामसप्तामध्ये प्रतिवर्षाप्रमाणे जी गुणीजन मंडळी असतात आता ज्यांचा नाम उल्लेख केला अर्थात त्यांच्यावर नितांत प्रेम करणारं आपलं गाव आहे. म्हणून त्याच प्रेमामुळं त्यांच्या गायनाला वादनाला स्फूर्ती मिळावी बुवा त्याच दृष्टीने त्यांना दिलेलं काही बक्षीस आहे. ते अगोदर म्हटले ते व कीर्तनात चालेल का पुकारलं तर म्हणलं चालन. बाकीचं हे चालायला काय झालं. आता गुणीजन मंडळी त्यांचं कौतुक कीर्तनात नाही करायचं तर काही फुलीत गेल्यावर करावं. नाही आता तुम्ही त्यांना तिकडे जाऊन 10,000 रुपये दिले तरी लोकाला काय माहित होईल. इथं किती दिले ती समाजामध्ये दिलेली ती एक स्फूर्ती आहे. अर्थात ती देणगी किती दिली हे महत्वाचं नाही पण त्यांचा एक त्या दृष्टीने सन्मान होतोय. ती ज्यांनी ही श्रीमान महादेव आनंदा नरोडे चेअरमन सोसायटी यांच्याकडून 1500 रुपये बरोबर 1500 रुपये समस्त ग्रामस्थ महिला मंडळी नरोडे वस्ती यांच्याकडूनही 1500 रुपये बक्षिसे आणि संतोष नरोडे सरपंच यांच्याकडून 1000 रुपये. देणगीदारांचं पहिले टाळी वाजून स्वागत करा नंतर यांचं करा. विठाला विठाला आज नरोडे वस्तीवरच्या महिलांनी एकत्रित देणगी दिली. दुसरे कोणत्या वस्ती आहेत अजून तेवढीच वस्ती गावात. तुम्हालाही थोडासा येऊ द्या हा पण आज नका देऊ उद्याच्याला द्या. विठाला विठाला असो. सेवेकरता जो उच्चारलेला अभंग आहे तो विश्वसंत तुकोबारा यांचा आहे. ऐका या अभंगाची प्रस्तावना अशी आहे. या अभंगामध्ये विश्वसंत तुकोबारा नरदेहाला आलेल्या जीवांना उद्धाराकरता मुक्त होण्याकरता भगवत प्राप्तीकरता साधन सांगताय. जे महाराज म्हणतात भगवंतांनी आवड व्यक्त केलेली आहे. जे देवाला आवडतं ते तुम्ही देवाला द्या. तसं जीव म्हटलं की प्रत्येक जीव हा कुठली ना कुठली तरी प्रत्येक जण साधना करतो. कोण कोणत्या देवाची भक्ती करतो कोण कोणत्या देवाची भक्ती करत असेल. एखादा अंधश्रद्धेने भक्ती करतो एखादा डोळस श्रद्धेने भक्ती करतो पण तो भक्ती करत नाही अथवा त्याची कोण्या देवावर श्रद्धा नाही असा जगात माणूस सापडत नाही. प्रत्येकाची कुठे ना कुठेतरी श्रद्धा आहे. मनुष्यजात सकळ स्वभावता भजनशील प्रत्येकाची साधना आहे प्रत्येकाची सेवा आहे. ती अंधश्रद्धेने असेल किंवा डोळस श्रद्धेने असेल. बरोबर. जगाचा विचार सोडून द्या. शांत राहा. आपण आहे त्यांचा विचार करू. आता
आपण प्रत्येक जण आहे तिथं कीर्तनामध्ये. आता आपण प्रत्येक जण परमार्थातलं कर्म करतो, कुठलं ना कुठलं तरी साधन करतो. ज्ञानेश्वरी गाथा वाचतो, पूजापाठ करतो, नित्यनेम करतो, काही नामस्मरण करतो, कथा कीर्तन श्रवण करतो, वारी करतो. परमार्थातलं आपण प्रत्येक जण कुठलं ना कुठलं तरी कर्म करत राहतो. कशा करता करतो आपण? हे कशा करता करतो आपण? हा मग असं काही का होईना पण बोलतो वा, ठीक आहे. सुखा करता जर साधन करतो परमार्थातलं म्हणजे भोगतोय काय? बरोबर. उद्धारा करता साधन करतोय म्हणजे अजून झालेलं नाही. भगवत प्राप्ती करता साधन करतो म्हणजे अजून भगवत प्राप्ती झालेली. मुक्त होण्याकरता साधना करतो म्हणजे अजून जीवबद्धच. हे तर त्याच्या सापेक्ष आहे. ठीक आहे. सुखाच्या प्राप्ती करता परमार्थातलं साधन करतो, मग नेमकं सुख म्हणजे काय? सुखाच्या प्राप्ती करता जर जीव साधना करतो, कारण भौतिक विश्वामध्ये जीवाने केलेली जी सुखाची कल्पना आहे ती वेगळी आहे. संत शास्त्र सांगतंय ते शाश्वत सुख वेगळं आहे. जीवाने केलेली कल्पना आहे. सत्ता मिळाली म्हणजे हो कसे? सत्ता मिळाली म्हणजे मिळल काय? भरपूर संपत्ती मिळाली म्हणजे हो कसे? संतती प्राप्त झाली म्हणजे सुखी. उपभोगाची उपकरणं सगळी मिळाली म्हणजे सुखी. ही जीवाने केलेली सुखाची कल्पना आहे. पण हे सगळं ज्याच्याकडे आहे त्याला तुम्ही स्वतंत्र जाऊन भेटा की बाबा तू आहे का कसा? हा, सत्तेमुळे जर सुख प्राप्त होतं तर ग्रामपंचायतच्या सदस्यापासून मोदीपर्यंत कोणालाही भेटा आणि विचारा स्वतंत्र की बाबा तू आहे का कसा? मधले सगळे पद आले. ग्रामपंचायतच्या सदस्यापासून मोदीपर्यंत सगळे पद आले. कोणालाही भेटा आणि विचारा की तू आहे का बाबा कसा? तर उत्तर काय? नाही. म्हणजे सत्तेने सुख. बरं, संपत्तीने जर सुख प्राप्त होतं जे वर्षाला कोट्यावधी रुपये भरतात, पुढं ही काय ज्ञानेश्वरी नाही, टॅक्स भरतात म्हणजे बॅलन्स किती? त्याला विचारा तू की बाबा तू सुखी आहे का? तर उत्तर काय? आता ज्याला झालंच नाही काय? हा, ते दुःखात आहे. दगडाव दगडा तिथे झाडं पुंजित आहे, दारा पुंजित आहे, 12 लफडे करते. पण ज्याला डझनभर झाले त्याला भेटा तुम्ही की तू आहे का बाबा? ते नाही म्हणून दुःखात आहे. तुला डझनभर झाले, तू आहे का सुखी? तर त्याचंही उत्तर आहे सुख. म्हणजे सत्तेने सुख नाही, संपत्तीने सुख नाही, संततीने सुख. आणि उपभोगाची जी जी उपकरणं आहेत ती सगळी प्राप्त झाली म्हणजे सुखी. कोणी सांगितलं तुम्हाला? सगळी उपभोगाची उपकरणं ज्याच्याकडे, तो म्हणतो महाराज झोपायची गोळी वेगळी आणि उठायची जेवायच्या अगोदर एक वेगळी आणि जेवल्यानंतरची सुख कुठे? म्हणजे हे सत्ता संपत्ती संतती हे नसावाचं माझं मत नाही. ते व्यावहारिक दृष्टीने तुम्हाला जीवन जगण्याकरता या सगळ्याची आवश्यकता आहे. पण सुखाचा आणि त्याचा वास्तवता संबंध नाही. माझा मुद्दा इतकाच आहे. कारण या त्रिभुवनामध्ये सुख नावाची वस्तूच एक आहे, ती परमात्मा वस्तू आहे. सुख रूपाईसा तुझा कोणी सांगा माझ्या पांडुरंगा सारी गातो, माझ्या पांडुरंगा सारी गातो. तुझा कोणी सांगा माझ्या पांडुरंगा सारी गातो, माझ्या पांडुरंगा. सुख रूपाईसा तुझा कोणी सांगा माझ्या पांडुरंगा. सर्व सुखाचं आगर आहे परमात्मा. कोणी? ऐका, जीव प्रयत्न करतो. कशा करता? त्या मुद्द्यासाठी बोललोय आता. जीव प्रयत्न करतो कशा करता? सुखा करता. मग सुख नावाची वस्तूची एक ती परमात्मा वस्तू आहे. सुख आणि परमात्मा नाव दोन आहेत पण वस्तू. सुख म्हणजेच परमात्मा आणि परमात्मा म्हणजेच, आलं लक्षात? मग जीव सुखाच्या प्राप्ती करता प्रयत्न करतो म्हणजे जीव भगवत प्राप्ती करता प्रयत्न करतो. त्याला जा म्हणावं लागत नाही. सुख आणि परमात्मा एकच आहे. जीवाची सुखाकडे धावे म्हणजेच जीवाची देवाकडे धावे. जीव सहज प्रवाहित होतो. नदीची सहज धावे. पुढं तिला जा म्हणावं लागतं का? का निरोप द्यायला जावं लागतं? नाही बुवा. प्रत्येक नदी जाऊन मिळते. कोणाला? उगम कुठून होतो हे तर लक्षात आलं. डोंगराकडून उगम होतो आणि वाहत वाहत जाऊन सागराला मिळते. बरोबर. मग डोंगराकडून उगम होतो आणि सागराला जाऊन मिळते का? जगाच्या भूगोलात अशी एखादी नदी की तिचा समुद्राकडून उगम झाला आणि वाहत 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 डोंगराकडे गेली? नाही बुवा.
प्रत्येक नदीचा हा उगम डोंगराकडून होतो आणि सागराला जाऊन ऐका डोंगराकडून उगम होतो. मग डोंगराव पाण्याचे तलाव आहेत काय? डोंगराव पाण्याचे तलाव नाही. पाणी हे मूळ समुद्राचं आहे. नीट ऐका, पाणी मूळ कुठलं आहे? समुद्राचं आहे. उष्ण हवा वाफ याद्वारे बाष्पीभवन होतं. आकाशात जाऊन ढग बनतात. तेच ढगाच्या रूपाने पाणी डोंगरावर पडतं. डोंगरावर सखल भाग नसल्यामुळे काही विशिष्ट भागातलं पाणी एकत्र होतं. त्याचा एक ओढा तयार होतो. असे 10-5 ओढे एकत्र आल्यानंतर त्याची तयार होते. आलं ना लक्षात? निघाली पुढे वाहत. पुढे गेल्यानंतर तिला एखादी मिळाली म्हणजे झाला दोन्हीचा. आणखी पुढे वाहत निघाली, पुन्हा एखादी मिळाली, झाला संगम. पुढे वाहत निघाली, पुन्हा संगम झाला, जाऊन मिळाली. कोणाला? पाणी निघालं कुठून? गेलं कुठं? का गेलं? डोंगराकडून पाणी निघालं आणि सागराला जाऊन मिळालं का? हे त्याचं उत्तर आहे. सरला सागर गंगा ओघी मिळे, आपणची खेळे आपणा मागे. आपणची खेळे आपणा मागे. आपणची खेळे आपणा सागर गंगा ओघी मिळे, आपणची खेळे आपणा मागे. आपण सागर गंगा ओघी मिळे. का गंगा ओघी मिळे? महाराज म्हणतात आपणच खेळे. आपणासी पाणी समुद्राचंच आहे. उष्ण हवा वाफ याद्वारे ढगाच्या रूपाने पाणी जरी जाऊन डोंगरावर पडलं तरी पाणी पुन्हा कुठं गेलं? का गेलं? ते त्या जातीचं आहे. म्हणून त्याप्रमाणे जीव हा सुखाकडे अर्थात देवाकडेच का प्रवाहित होतो? तर जीव सुद्धा सुखाच्या जातीचा आहे. म्हणून हे माझं मत नाही. भगवान गीतेच्या 15व्या अध्यायात सांगतात, अर्जुना यावत विश्वातील प्रत्येक जीव अर्जुना माझ्याकडेच का प्रवाहित होतो? तर तो माझा अंश आहे. ममय वांशो जीवलोके जीवभूत सनातन. हा अर्जुना हा अनादि सिद्धांत आहे. जीव माझा अंश आहे म्हणून जीव माझ्याकडे प्रवाहित होतो. हे भगवान सांगतात. कोणाला? अर्जुनाला. पण अर्जुन आपल्यासारखा भवताली बघत जांभळ्या देत ऐकणारा श्रोता नव्हता. अर्जुनाने तिथं लगेच प्रश्न केला. कुणाला? भगवंताला. त्याला पूर्व पक्ष म्हणतात. काय म्हणतात त्याला? अर्जुनाने प्रश्न केला, भगवान थांबा, का यावत विश्वातील प्रत्येक जीव जर भगवान तुमचा अंश आहे तर भगवान तुमच्यात आणि जीवात मग हे 5 प्रकारचे भेद काय आहेत? असा प्रश्न केला अर्जुनाने. जीव जर तुमचा अंश आहे तर जीवात आणि तुमच्यात हे भेद का? कोणते भेद आहेत? अर्जुनाने सांगितले. भगवान आपण सर्वज्ञ आहात. जीव सर्वज्ञ. जीव हा अल्पज्ञ आहे. भगवान तुम्ही स्वतंत्र आहात. जीव हा परतंत्र आहे. भगवान तुमच्या ठिकाणी जन्म मरणाचं दुःख नाही. जीवाच्या मागे जन्म मरणाचं दुःख आहे. किती वेळा जन्मा यावे नित्य व्हावे मनवोनी जीव भ्याला. याही पेक्षा भगवान तुम्ही सुखरूप आहात. जीव रात्रंदिवस भोगतोय दुःख. भगवान तुमच्या ठिकाणी कर्माचा बंध नाही. जीवाच्या मागे कर्माचा बंध आहे. कर्मानुगु गच्छति. जीव एक हा. भगवान जर जीव तुमचा अंश आहे तर जीवात आणि तुमच्यात हे भेद का? त्याचं गोड उत्तर भगवंतांनी दिलं. अर्जुन ऐक, प्रत्येक जीव हा अर्जुना माझाच अंश आहे. तो माझाच एक अविभाज्य भाग आहे. पण हे 5 प्रकारचे भेद काय आहेत? जीव का दुःख भोगतो? त्याचं कारण त्या श्लोकाच्या उत्तरार्धात आहे. दुसरी तिसरीकडे नाही. मनषष्टानी इंद्रियानी प्रकृती स्थानी कर्षति. आलं लक्षात आपल्या? भेद कुणामुळे? दुःख कोणामुळे? ह्या डबड्यामुळे भेद आहे. दुःख याच्यामुळे. वास्तवता दुःख व्हायचं कारण नाही. दुःख कोणामुळे? शरीरामुळे, देहामुळे ना. अंतवंत इमे देहा. किंवा त्या श्लोकाचं अनुवाद करणारं प्रमाण. शरीर दुःखाचे कोठा. शरीर रोगाचे भांडार.
प्रमाणावरून या श्लोकावरून पुन्हा ही शंका निर्माण होऊ या प्रमाणावरून श्लोकावरून पुन्हा ही शंका निर्माण होऊ शकते. पण कोणाला? ज्याची ज्ञानेश्वरी गाथा भागवत चिंतनाते त्याला, किंवा जे थोरा मोठ्याचं ऐकतात, विद्वानाचं ऐकतात, त्यांना शंका येऊ शकते. जे कीर्तनासारखं चाटा चोटा कॉमेडी कुमेडी आई बापाचे गाणे कविता पिविता असं भंगार भुंगार काय ऐकायचा ज्याला नादे, त्याला शंका यायचा काहीच कारण नाही. त्याला आली तर एकच शंका येऊ शकते, जे विठ्ठल कधी आहे. विठाला विठाला म्हणजे थोरा मोठ्याचं चिंतन श्रवण करतात किंवा ज्ञानेश्वरी गाथा भागवत ज्याची चिंतन आते त्याला शंका येऊ शकते. महाराज, जर देहामुळे दुःख होतं, शरीर जर दुःखाचं कारण म्हणावं, तर महाराज इकडं ज्ञानेश्वरी गाथा भागवत काय सांगतोय बघा जरा. अरे ज्ञानोबराय तर म्हणतात 84 लक्ष योनीमध्ये हीच एक योनी. कोणती? मनुष्य योनी. ज्ञानोबराय म्हणतात ही जन्म मरणाची राहटी संपवता येते, ते फक्त याच देहाने, अन्य देहात नाही. म्हणजे देहाचं ज्ञानोबरायने काय वर्णन केलं, श्रेष्ठत्व केलं की नाही. पैसे येण्याची शरीरे, शरीरा येणे सरे, किंबहुना येर झारे चिरापडे. मग या उभीची काय वाट? चला भागवतामध्ये मनुष्य देहाचे निज्ञाने सच्चिदानंद पदवी घेणे एवढा अधिकार नारायणे कृपावलोकोने दिधला. भागवत सांगते. नाथ महाराज म्हणतात या देहाने तुम्ही ब्रह्मस्वरूप होऊ. ज्ञानोबराय म्हणतात याच देहाने तुम्ही जन्म मरणाची राहटी संपू शकता. आणि तुकोबराय म्हणतात याच देहाने तुम्ही देव सुद्धा होऊ. देव होईल म्हणत ते होती तरी का, होईल म्हणत ते होती तरी का चित्त धरावे. याच देहाने तुम्ही देव सुद्धा होऊ. हे कोण म्हणतंय? तुकोबराय. म्हणजे ज्ञानोबराय, तुकोबराय, नाथ महाराज तिन्ही संतांचं एक मत आहे. मग देहामुळे जर दुःख होतं तर ज्ञानोबराय, तुकोबराय, नाथ महाराजांनी तर वर्णन केलं. चला पुढं. देहामुळे जर दुःख होतं, शरीर जर दुःखाचं कारण म्हणावं, तर या शरीराची अपेक्षा देव सुद्धा करतात. इहलोकीचा हा देह देवईची दाती माय, देवईची दाती माय, देवईची दाती माय. इहलोकीचा देह देवईची दाती माय, देवईची दाती माय, देवईची दाती माय. इहलोकीचा हा देह कोण इच्छिताती? देव इच्छिताती पाहे. त्याच्यापेक्षा पुढे जाऊन सांगतो, आपल्या अगोदर याच भूमीत येऊन गेलेले जे जे महात्मेत ना, तेही म्हणतात घेईन मी जन्म. आपल्या अगोदर येऊन गेलेले महात्मे म्हणतात घेईन मी जन्म. देव या शरीराची अपेक्षा करतात. ज्ञानोबराय, तुकोबराय, नाथ महाराज जर देहाचं श्रेष्ठत्व वर्णन करतात तर मग शंका येऊ शकते की देहामुळे दुःख होईल का. तर नीट ऐका. देह दुःखाचं कारण नसून, शरीर दुःखाचं कारण नसून तादात्म्य दुःखाचं कारण आहे. दुःखाचं कारण काय आहे? तादात्म्य. तादात्म्य कशाला म्हणायचं? देहाला मी म्हणणं, देह संबंधीला माझं म्हणणं, मी आणि हा, याला तादात्म्य असं म्हणतात. देहाला आपण अगोदर मी म्हणतो. बघा व्यवहारात बोलताना हात कुणाचा आहे? पाय, डोकं, शरीर माझं किंवा मी म्हणतो. आणि आपल्याकडे जे जे काही आहे ते कोणाचं सांगतो आपण?
गाडी कोणाची? माझी. बंगला माझा. शेती, बैल, पत्नी, मुलं, कुत्र. बरोबर आहे, म्हणतो आपण. कुत्र कोणाचं आहे? माझं सांगतो. आता कुत्र कुत्रीच आहे का पाळणारच आहे? विनोद नाही तो, नीट आहे का? हसण्यासाठी सांगत नाही मी ती. ज्या कुत्र्याला आपण माझं म्हणतो त्या कुत्र्याला जर आपल्या शेजाऱ्याने उचलून एखादा घातला काय तर दुःख होतं का नाही आपल्या इथं? बरोबर. आणि एरवी गावात बिगर तुकड्याचे बोंबलत फिरणारे कुत्रे आहेत. आपल्या समोर कुणी हाणतं तरी काहीच वाटत. का बरं फरक आहे का? गावात गल्ली बोळाने बिगर तुकड्याचे बोंबलत फिरतात तेही कुत्रच आहे आणि आपण पाळलंय तेही. पण याला मारल्यानंतर दुःख का होतं? माझेपणाचा संबंध लावलाय म्हणून दुःख आहे. का त्याच्यापेक्षा जवळचं सांगू? बाई मरण्यात दुःख आहे का बायको मरण्यात दुःख आहे? म्हणा ना तुम्ही काय कुंभमेळ्यातले साधू आहेत का काय? बरं, ज्याची गेली त्याला तरी विचारात. हो आहे का? गावातल्या आख्याही संपल्या, आपल्याला काय अडचण? पण आपलीच गेली तर आली का पंचायत? आहे का? अन्य गावातली स्त्री सुद्धा स्त्रीच आहे आणि पत्नी सुद्धा स्त्रीच आहे. फरक नाही काही. पण पत्नीच्या ठिकाणी माझेपणाचा संबंध लागलाय म्हणून गेल्यावर दुःख होत असतो. आलं लक्षात? मी आणि माझे संबंध जोडला की दुःख आलं तुमच्यापाशी. आणि तुमची जर ही वृत्ती तयार झाली या विश्वात माझा कोणाशी कसला संबंध, ही जर वृत्ती तयार झाली तर दुःख व्हायचं कारणही नाही आणि त्याला वेगळा परमार्थही करायची गरज नाही. म्हणाला माझी जी प्रत्येकाची आपली जी वृत्ती आहे ती कोणती वृत्ती आहे? अहम देहास्मी ही वृत्ती आहे. कोणती वृत्ती आहे? अहम देहास्मी. मी देह आहे. मी गोपाळराव आहे, मी शामराव, मी माणिकराव, मी झांबरे महाराज आहे. ही वृत्ती आहे. मी अहम देहास्मी ही वृत्ती आहे. पण मी देह आहे ही वृत्ती जर संपली, मी देह आहे ही वृत्ती संपली तर शिल्लक काय राहतं? पुरला बुरी शिल्लक काय? उरला उरे विठ्ठल. त्याला दुःख होत नाही आणि वेगळा परमार्थही करावा लागत. पण कधी तादात्म्य सुटलं तर आपण दुःख, तुम्ही आम्ही दुःख का भोगतो? तादात्म्यामुळे दुःख भोगतो. मी आणि समज जोडला की प्रत्येक दुःख तुम्हाला भोगावंच लागतं. मुद्दा असा आहे, जीव दुःख तादात्म्यामुळे भोगतो आणि सुखाच्या प्राप्ती करता प्रयत्न करत राहतो. ऐका, आता जीवाला चिरंतन सुख प्राप्त व्हावं, जीवाला भगवत प्राप्ती व्हावी, जीव हा मुक्त व्हावा, या करता पूर्वी वेदाने सांगितलेले काही मार्ग अर्थात साधने. किती? 5. कुणी सांगितलेले? कोणते? वेद अध्ययन, तपश्चर्या, दान, अष्टांगादी योग आणि यज्ञादी क्रिया. हे वेदाने तुमच्या माझ्या म्हणजे जीवाच्या उद्धाराकरता सांगितलेले मार्ग अर्थात साधने आहेत. किती? 5. पण आता ते जीवाला सर्वांना करणं शक्य राहिलं नाही का? थोडक्यात सांगतो. पहिलं साधन सांगितलंय वेद अध्ययन. कोणतं साधन आहे? जमल का सगळ्याला वेद अध्ययन करायला? नाही जमत. कारण वेदाची भाषा आहे कोणती? एक तर संस्कृत भाषा आहे, एक तर सर्वांना संस्कृत भाषेचा उच्चार करता येत
पहिली अडचण आहे. ज्याला संस्कृत भाषेचा उच्चार करता येतो त्याला त्या प्रत्येक श्लोकाचा अर्थ लागलच असं नाही. आणि आपण तर या मापातले की मराठी भाषाही शुद्ध उच्चारता येत नाही. का येते नाही? म्हणजे आपण वेद अध्ययन करण्याच्या मापातले नाही. सत्वर उच्चार सत्वर उच्चार किती जण म्हणतात? प्रल्हादी बिंबला 2023 चालू आहे. रोज हरिपाठ करणारे गडी सुद्धा अजून अवघे चित्र लोकेच म्हणतात. पाठ तसा आहे का? मग अवघेची त्रैलोक्य आनंदाचे आता असा पाठ आहे. अवघेची त्रैलोक्य आनंदाचे. पण उच्चार कुठं होतो म्हणणाराचा? ते असंच म्हणतात अवघे चित्र लोके चित्रच म्हणतात. अरे 2023 चालू आहे अजून सुद्धा हरिपाठ पाठ नाही. वेदाध्ययन करणं शक्य आहे काय? जरी ते सांगितलेलं साधन मार्ग आहे पण ते सर्वांना शक्य नाही. चला दुसरं साधन आहे तप. बरं तपश्चर्या करायची म्हणजे इथं बायका पोरात राहून नाही. तप करायचं म्हणजे घरादाराचा बायका पोराचा गुराढोराचा कोंबड्या झोंबड्याचा गोधड्या बळकट्याचा सगळ्याचा करावा लागतो काय? आणि हे सगळं गबाळ सोडून निघून जावं लागतं. कुठं? हिमालयात जावं लागतं. हा ठीक आहे हिमालयात जावं लागतं. एक तर हे सगळं गबाळ सुटत पहिली अडचण. म्हणजे ती सोडण्याची उपरती होत नाही. पण एखादा हजारात विरळदा एखादा त्याला उपरती झाली होत नाही पण झाली. हे सगळं सोडलं त्याने गबाळ आणि हिमालयात निघून गेला. बरं हिमालयात राहायचं म्हणजे तिथं सप्त्यावनी सकाळ संध्याकाळ पंक्ती नाही का? हा तिथं झाडपाला खाऊन राहावं लागतं. पुढं हिमालयात. एक तर ह्या सगळा परिवार सोडून जायचंय हिमालयात राहायचंय. खायचंय काय? झाडपाला खायचा आहे. तिथं ऊन वारा थंडी पाऊस हे सगळं सहन करायचंय. निवाऱ्याची व्यवस्था नाही. पृथ्वी हेच आकाश हेच. ऊन असो वारा असो थंडी असो पाऊस असो तशा अवस्थेत हिमालयात राहायचंय. काय करायला? तप करायला. ऐका आता हे सगळं सहन केलं हे सगळं सोडलं त्याग केला. तिथं जाऊन ऊन वारा थंडी पाऊस सहन करू लागला. झाडपाला खाऊनही राहू लागला आणि तप करू लागला. तरी सुद्धा त्याचं तप घडल असं नाही. का घडत नाही? तुकोबरायांनी अडचण सांगितली त्याची. तुकोबराय म्हणतात तुम्ही हे सगळं बाकी सहन केलं पण तप करताना एकाग्र बसून त्यावेळेला तुमचे प्रत्येक इंद्रिय आणि तुमचं मन तुम्हाला तप करू देईल असं नाही. प्रमाण सांगतो तपाचे ते मन करू पाहे घात करोनी सांगात इंद्रियांचा. एवढा असूनही तप घडल असं नाही. पण याच्यात हजारात एखादा विरळ आहे. मनाचा निग्रह करून इंद्रियावर संयम ताबा ठेवून तप करणारा. पण असा जरी असला वर्ष 2 वर्ष त्यांनी तप सुद्धा केलं. 2 वर्षांनी त्याला आठवण झाली. कुठली? कोणाची? खोटं बोलू नाही कीर्तना. घरच्याची म्हणजे म्हातारा म्हातारीची नाही. मग म्हणा म्हणा ठीक. त्या लाजायची गरजच नाही. हे 450 वर्षापूर्वी नाथ महाराजाला हे तुमचं दुखणं माहीत होतं. ते प्रमाण ओव्या उगच आलेलं नाही का? ते काय आता कोणी घातलेले आणि ते कादंबरीच्या पुस्तकात आलेले नाही का? नाथ महाराज म्हणतात तप करण्याकरता वनात गेला. ह्या सगळ्याचा अगोदर त्याग केला. तिथलंही वातावरण सहन करून तप करू लागला. 2 वर्ष तप केलं आणि तप करत असताना त्याला आठवण झाली. कुणाची? पत्नीची. तिचं चिंतन करू लागला. कुठून? पुरावा सांगतो त्याचा. वनी जाऊनी वनिता चिंतिसी. तप करण्याकरता वनात गेला आणि वनात बसून जर घरच्या वनितेचं चिंतन करू लागला तर ऐका पुढचा परिणाम. जे 2 वर्ष झाडपाला खाऊन ऊन वारा थंडी पाऊस सहन करून जी 2 वर्ष काशी केली ना पुढं, पण तिथं राहून तिचं चिंतन मनात आलं. ते त्याच क्षणी केलेलं सगळं संपलं. येताना बोंबलत मोकळं हात हलवीत माघारी यावं लागतं. पात्रात काहीच राहत. एवढं कठीण आहे बुवा. काय तप जमल काय आपल्याला? आपण तर 15-20 दिवस जातो.
कुठं वारीला दिंडीत काय आता मागून येणारे तर 2-3 दिवसच येते समजा भाऊ, पण दिंडीत येणारे गडी समजा 10-15 दिवस येते, 12 दिवस 8 दिवस जसा प्रवास असेल तसं, तर दिवसात 3दा माघारी करीतो. हा पप्या कुठे तुझी माय काय माघारीस तो तिला सिंग फुटत होय रे. हा वारीला गेला तर दिवसात 3दा माघारी फोन करतो. हे काही तप करायचे लक्ष नाही थोडेच. तप एक साधने सांगितलेलं, पण आपल्या दृष्टीने ते शक्य, वेदाध्ययन शक्य. तिसरं साधने दान. कोणतं साधने? दान. दान त्याला म्हणतात जे देश काल पात्र पाहून दिल्या जातं त्याला सात्विक दान म्हणतात. पुन्हा त्याच्यातला बारकावा आहे, ज्याला दिलं त्याच्याकडून उपकाराची अपेक्षा ठेवायची नाही, आणि ज्याला दिलं ते मुखातून उच्चार करायचा. दातव्यमितीय दानम देतेन उपकारिणी देशे कालेचे पात्रेचे तद्दानम सात्विकम श्रुतम, त्याला सात्विक दान म्हणतात. आलं लक्षात? ऐका, दान वेगळं, मोबदला वेगळा. येतं की नाही लक्षात? ब्राह्मण काकाकडून एखादा विधी करून घेतला, ग्रह प्रवेशाचा, प्राण प्रतिष्ठेचा, श्राद्धाचा, दशक्रियेचा किंवा कुठलाही विधी ब्राह्मण काकाकडून करून घेतला, आणि काकाला 5-10 हजार दक्षिणा दिली, दान आहे का मोबदला आहे? बरोबर. गुणीजनांना पाकिट देतात, दान का मोबदला? महाराजाला पाकिट देतात, दान का मोबदला आहे? हं? दान म्हणल्यावर कीर्तनाला न बोलवता घरी आणून द्यायला पाहिजे तुम्हाला, त्याला दान म्हणतात. दान कसं सांगितलं? जे दिलंय त्याच्याकडून काही अपेक्षा करायची नाही, त्याला दान म्हणतात ना. अगोदर सेवा काहीतरी करून घेतली मग दिलं, त्याला मोबदला म्हणतात, दान नाही. मी कशा करता सांगतो, दान एक साधन आहे, पण ते सर्वांना दान देणं शक्य नाही. चौथं साधन सांगितलंय अष्टांगादी योग. योगाचे प्रकार आहेत किती? 8. यम नेम निरोध प्राणायाम प्रत्याहार ध्यान धारणा समाधीपर्यंत. पण अष्टांग योगादी साधनाही सर्वांना शक्य नाही. ज्ञानोबाराय म्हणतात अष्टांग योगे न सिनिजे ये म्हणणे मन निरोध न किजे, किंवा अरे योगाची वाटा ते निघाले गा सुभटा, तया दुःखाचा वाटा भागाला. योग साधनाही सर्वांना शक्य. आणि 5वं साधन सांगितलं यज्ञ. कोणतं साधन आहे? आता यज्ञ तर काही कुणी करत. आता मागच्या युगाचा विचार केला, पुराण पहा, प्रत्येकाने वेगवेगळे यज्ञ केले, पण आता आपण तसा यज्ञ करू शकत, तेवढं औदार्य, तेवढं आयुष्य नाही. आता आपण यज्ञ करतो, करत नाही असं नाही. कुणी 2 टाइम यज्ञ करतात, कुणी 3 टाइम करतात. मला वाटतं डायबिटीसवाले 4 टाइम यज्ञ करतात. आता एकच यज्ञ चालू आहे, उदर भरण नो हे जाणीजे यज्ञ कर्म. तेवढाच यज्ञ भरवायचं काम चालू आहे, 2 टाइम 3 टाइम. मी कशा करता सांगतो, हे वेदाने सांगितलेले मार्ग साधन आहेत. किती? 5. पण सर्वांना ते करणं शक्य नाही. हा विचार भगवंतानी केला. कुणी केला विचार? आणि वेदाच्या नंतर भगवंतानी तुमच्या माझ्या उद्धाराकरता स्वतंत्र ग्रंथ सांगितला, ती श्रीमद भगवत गीता. कोणता ग्रंथ सांगितला? नीट ऐका जरा. वेदाच्या नंतरचा ग्रंथ आहे. कोणता? का अगोदरचा आहे? माहिती आहे का तुम्हाला? वेदाच्या अगोदर गीता ग्रंथ आहे का वेदाच्या नंतर आहे? म्हणून नीट ऐकत जा, माहिती असावं म्हणून. वेदाच्या नंतरचा ग्रंथ आहे. कोणता? गीता ग्रंथ आपला धर्मग्रंथ आहे. आणि वेदात आणि गीतेत सुद्धा फरक आहे. कसा? वेद निर्माण झाले, पण कधी? कशातून? मुखातून नाही काका, श्वासातून. गीता मुखातून आहे, वेद श्वासातून. वेद झोपेत घोरण्यात, गीता जागृतीत. हा फरक आहे, लक्षात असावा. एकाच उवित्य वर्णन केलं ज्ञानोबा. हा वेदार्थ सागरू जया निद्रिताचा घुरू. वेदाबद्दल. पण गीतेच्या बाबतीत तसं नाही. येथ प्रत्यक्ष सर्वेश्वरू अनुवादला सुमुखे आपण सांगतो श्री विष्णू श्री गीता हा प्रश्न अर्जुनी, श्री गीता हा प्रश्न अर्जुनी.
गीता मुखाने सांगितली, भगवंताने सांगितली. कुणाला? ऐका, अर्जुनालाच का सांगितली? त्याचं कारण आहे, भगवंतानी सांगितली आपल्या सगळ्या करता, पण तुमच्या काही प्रत्येकाच्या घरी येऊन तर भगवान सांगू शकत, म्हणून निमित्त त्याचं केलं. कुणाचं? तैसे अर्जुनाचे निव्याजे गीता प्रकाशुनी श्रीराजे संसारा एवढे थोर ओझे फेडिले जगाचे. जगाचं दुःख घालवण्याकरता निमित्त अर्जुनाचं केलं आणि गीताशास्त्र भगवंतानी सांगितलं. आता अर्जुनाला जो जो प्रश्न निर्माण झाला, जी जी शंका निर्माण झाली, त्या त्या प्रत्येक प्रश्नाचं प्रत्येक शंकेचं उत्तर आहे. कशात? हा, आता प्रत्येक अध्यायाचा विषय वेगळा आहे. पहिल्या अध्यायाला सुरुवात झाली, धर्मक्षेत्री समवेता मामकः पांडवाश्चैव किम कुरुवत संजय, सुरुवात झाली. पहिला अध्याय सांगून झाला. पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, पाचवा, सहावा, सातवा, आठवा, नववा, करू का डायरेक्ट 10वा? 10 अध्याय सांगून झाले. 11व्या अध्यायाला सुरुवात झाली. 11व्या अध्यायातले 52 श्लोक सांगितले. किती श्लोक? आणि 11व्या अध्यायातला 53 क्रमांकाचा श्लोक आहे. त्याच्यात भगवंतानी अर्जुनाला सांगितलं, अर्जुना, माझ्या प्राप्ती करता आणि तुमच्या उद्धाराकरता जे पूर्वी सांगितलेले मार्ग साधन होते, येत आहे लक्षात? त्या साधनाने अर्जुना पूर्वी माझी प्राप्ती होत होती आणि तुमचाही उद्धार होत, पण आता त्या साधनाने सर्वांना माझी प्राप्ती करून घेता येईल असं नाही. सर्वांना त्या साधनाने माझ्या जवळ येता येईल किंवा मी त्यांना कळल असं नाही. नहाम वेदेर्न तपसा न दानेर्न चर्चया. नहाम वेदेर्न, नहाम तपसा, नहाम दानेर्न, नहाम चर्चया. या साधनाने आता ते सर्वांना शक्य. हे कुणी सांगितलं? भगवंतानी. मग अर्जुनाने पुन्हा प्रश्न केला, भगवान, या साधनाने जर तुमची प्राप्ती होत नाही आणि आमचा जर उद्धार होत नसेल तर भगवान नेमकं तुमच्या प्राप्तीचं साधन तरी काय? मग भगवान म्हणतात, आता माझ्या प्राप्तीचं, तुमच्या उद्धाराचं आणि सर्वाला करता येण्यासारखं एकच साधन आहे, ती अनन्य भावाने केलेली माझी भक्ती. भक्ती येवनी वरी चित्ता ते गा. तुम्ही अनन्य भावाने माझी काय करा? भक्ती करा. झडझडोनी ये भक्तीची ये वाटे, जिया पावसी अव्यंग निजधाम माझे. तुम्ही माझी भक्ती करा. भक्तीने तुम्ही येऊन माझ्या स्वरूपाला प्राप्त व्हाल. आता ऐका क्रमवार. हे भगवंतानी भगवंताच्या प्राप्तीचं साधन अर्जुनाला काय सांगितलं? हा, तुम्ही आता ऐकत होतात ना, मग म्हणा ना भक्ती. भगवंताने अर्जुनाला भगवत प्राप्तीचं साधन काय सांगितलं? भक्ती. इथं अंडरलाईन करा या थोडंसं भागवतामध्ये. भागवत ग्रंथ हा मूळचाच भक्तिप्रधान ग्रंथ आहे. भागवताचा उपदेश भगवान उद्धवाला करत असताना भगवान म्हणतात, उद्धवा, तुला मोक्ष हवाय? हो. माझी प्राप्ती हवी आहे? हो. भगवान म्हणतात, मग माझी भक्ती कर, तुला मुक्ती. पण आता भगवंतानी असा उपदेश केल्यानंतर उद्धवाने भक्ती करण्याची सोडून देवालाच माघारी प्रश्न केला. उद्धवाने सांगितलं, भगवान तुम्ही काय मला सोपं सांगता, भक्ती कर मुक्ती मिळेल. भगवान तुम्हाला असं म्हणायचं का मी आतापर्यंत तुमच्या एकट्याच ऐकतोय? मी आतापर्यंत डॉक्टरांनी सांगितलं, काही काही माणसं म्हणतात, अहो जे जुने गेलेले काही 4-2 महाराज आहेत ना जुने संप्रदायातले, त्यांचे नाव सांगतात आणि म्हणतात, अहो महाराज त्यांचं ऐकलेलं आहे मी, आता काहीच ऐकायचं राहिलं, मग घरीच पडून राही ना तू. ते किती जणांचं ऐकलं ते सांगू नको. ते तुझ्या गळी किती उतरलंय, अंगी किती बांधलंय, ते आचरणात किती हे महत्वाचं आहे. किती ऐकलं हे महत्वाचं नाही, ते आपल्या आचरणात किती, अंगी किती बांधलं हे महत्वाचं आहे. किती दिवस जगला हे महत्वाचं नाही, तो वागला कसा, किती खाल्लं महत्वाचं नाही, त्याच्यात तुला पचलं किती. नाही तर पाठीभर खाल्लं, खाऊन बाहेर गेला गे ते काय कामाचं. काही काही छापून देतात. 110 वर्षानंतर त्यांचं राहत्या घरीच झालं काय, पण 110 वर्ष केलं काय ती लिहिणं खाली पेपरात. हा, काही काही माणसं जगले जास्त दिवस, पण गावात गाव नाही ठेवलं, भावात भाव नाही ठेवला, घरात घर नाही ठेवलं.
उलट म्हणतो ती 110 वर्ष जगण्यापेक्षा यांना 50-60 मध्ये आला असता. काय 8 तर 10-5 कुटुंब एकत्र राहिले असते. जगून फायदा काय? मी कशा करता सांगतो. तसं भगवंताला प्रश्न केला कुणी? उद्धवानी. त्याचं वर्णन भागवतात आलं. ऐका आता. उद्धव म्हणेगा श्रीपती, मोक्ष मार्गी साधने किती, वेदवादी अंश उपपत्ती, बहुत सांगती साधने. उद्धवाने प्रश्न केला. पण आता उद्धवाने ज्यांना माघारी प्रश्न केला ते आपल्यासारखे काही हबप नाही. ते योगेश्वर भगवान आहेत. भगवान म्हणतात उद्धवा, तू आतापर्यंत ज्यांची ज्यांची मतं श्रवण केली ती मतं कशी सांगू तुला? ऐक आता. तू ऐकलेली मत अशी ती अवघीत समान, की एक गौण एक प्रधान. देवे सांगितले आपण भक्तीसी कारण मुक्तीसी. त्याच्यापेक्षा भगवान पुढे जाऊन बोलले, माझ्या स्वरूपी ठेवनिया मन, फला सेविन माझे भजन, हेचे मोक्षाचे मुख्य साधन. देवे आपण बोलिले विठाला. म्हणजे भगवान म्हणतात भक्तीशी कारण मुक्तीशी. म्हणजे उद्धवालाही भागवतात भगवत प्राप्तीचं साधन काय सांगितलं? भक्ती. अर्जुनालाही गीतेत साधन काय सांगितलं? आणि हे दोन्ही ग्रंथ भगवंतांनी सांगितलेत बरं. कोणते? हा, या दोन्ही ग्रंथात अर्जुनाला आणि उद्धवाला भगवंतांनी भगवत प्राप्तीचं साधन काय सांगितलं? भक्ती. ऐका आता. भगवंताच्या प्राप्तीचं साधन भगवंतांनी सांगितलं भक्ती. आता भक्तीने भगवान म्हणतात माझी प्राप्ती. भक्तीने भगवान म्हणतात माझी प्राप्ती. आता भक्ती भक्ती म्हणजे काय? भक्तीने प्राप्ती. आता कुणी कशालाही भक्ती म्हणतात. अंधश्रद्धेने एखादं कर्म जरी केलं तरी माणसं म्हणतात बाबा बरी आमची बोळी बाबळी. काय? त्याला भक्ती म्हणत नाही. भक्ती त्याला म्हणतात संप्रदायाला संत परंपरेला मान्य असलेली भक्ती. किती प्रकारची? 9 भक्ती. श्रवणम, कीर्तनम, विष्णू स्मरणम, पादसेवनम, अर्चनम, वंदनम, दास्यम, सख्यम, आत्मनिवेदनम. ही 9 भक्ती. त्या 9 भक्तीतली कुठली केली तरी ती भक्ती. आता तुमचं चालू आहे सर्वांचं काय? ही पहिल्या क्रमांकाची भक्ती आहे 9 भक्तीतली. दुसरी भक्ती कीर्तन भक्ती. कोणती? आता हे चाललंय हे काय? कीर्तन. पण कीर्तन कशाला म्हणतात ते सांगतो जरा नीट. कीर्तन कशाला म्हणतात ते जरा नीट आहे का? नुसतं उभा राहिला बुवा हा आणि मोकार वाकडं तिकडं अंग घालून कॉमेडी करू लागला त्याला कीर्तन म्हणत नाही. नीट आहे का जरा? भगवंताचं किंवा संताचं चरित्र, देव किंवा भक्त, कीर्तनात या दोन्ही शिवाय कुणाचं चरित्र सांगू? 1. प्रमाण ओवी श्लोक याच्याशिवाय बोलू नये. 2. आणि भक्ती ज्ञान किंवा वैराग्य याच्याशिवाय सांगू नये. 3. विठाला. त्याला कीर्तन. हा, मग गाणं कुणाचं जमत नाही. इथं बापाचं नाही ना आईचं नाही, कविता नाही, फिविता नाही, असं भंगार भुंगार काही संप्रदायात चालत. आता मूर्ख लोकाला काही चालतं हा भाग वेगळा आहे. त्याला आपल्याला काही घेणं नाही. तिकडे नरकात जायचं असलं तर जाऊ पडते. काय घेणं पडलं त्याला? सांगून जर अक्कल नसली येत तर आता काय तुकोबाराय सारख्याला म्हणावं लागलं. तुका सांगायचं तुकोबारायला हे सांगायचं होतं. तुका म्हणे मेलो सांगता सांगता असं म्हणायचं होतं. तुम्ही दुसरंच म्हणून बसले. विढाला विढाला. हातून उर्मी आली का थांबत नसती म्हणायची. म्हणा वाटतं असं विढाला विढाला. पण मला डेअरिंग चांगली वाटली त्यांची. असे हेच गाव का तुमचं? विढाला 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 विढाला. काय विषय चालला होता आपला इथे? या
चला बरं आहे, चला काही होईना, कीर्तनच होतं चालू. हा चला बरं आहे, नसल्यापेक्षा चला. नवविधा भक्ती सांगतोय. आता तुमचं चालू आहे सर्वांचं काय की पहिल्या क्रमांकाची भक्ती, दुसरी भक्ती कीर्तन भक्ती. भगवंताचं गुणवर्णन करणं, शास्त्र संत वाङ्मय सांगणं हे कीर्तन. स्वतंत्र एकट्याने बसून नामस्मरण करणं हे सुद्धा कीर्तनच. सगळ्यांनी एकत्र येऊन भगवंताचा नामघोष करणं हे सुद्धा कीर्तनच. तशी प्रमाण आलेली कीर्तन हे नामघोष. नामस्मरण करणं कीर्तन, गुणगान करणं कीर्तन. आता कीर्तन ही एक भक्ती आहे नवविधा भक्तीतली. भगवान म्हणतात भक्तीने माझी प्राप्ती. कीर्तन ही एक, आणि पुन्हा ती देवाला आवडणारी भक्ती. आलं का लक्षात? जशी प्रत्येक युगामध्ये भगवत प्राप्तीची साधनं काय होत गेली, बदलत गेली. युग परत्वे साधनं काय होत गेली, बदलत गेली. तशी वैमान परत्वे आवड सुद्धा बदलती, व्यवहार येतो. युग परत्वे साधनही बदलतात आणि वैमान परत्वे आवडही बदलते. भगवान म्हणतात पूर्वी हे साधनं मला आवडत होती, याचा अर्थ आता आवडीचा विषय बदलला. या साधनाने पूर्वी माझी प्राप्ती होत होती, म्हणजे प्राप्तीचं साधनही बदललं. युग परत्वे साधनं बदलतात, तशी वैमान परत्वे आवड बदलती. नाही तर लक्षात येण्यासाठी सांगतो तुम्हाला. तुमचं वय किती काका? 78. ठीक आहे. तुमच्या लहानपणी कोणते खेळ होते? भोवरा, कबड्डी, सुरपाटी हे खेळ होते, बरोबर. आता थोडेसे खेळ वेगळे असतील, पण त्या खेळाची आवड प्रत्येक मुलाला असते ज्या त्या वयामध्ये. एक 15-20 वर्षापर्यंत मुलाला खेळ आवडतात, बरोबर. किती वर्षापर्यंत? 15-20 वर्षापर्यंत मुलाला खेळ आवडतात. तुझं किती आहे बाळा वय? हा 20 आहे, मापातच येतो. आता काय आवडतं तुला? ठीक आहे, तो व्यवहार आहे, त्याच्यात विनोद काय नाही. ऐका, 20 वर्षापर्यंत खेळ आवडतात मुलाला. 20 वर्षानंतर आवडीचा विषय बदलला. काय? ठीक आहे, लग्न झालं, पत्नी आवडीचा विषय झाला. किती दिवस? त्याची काही मर्यादा ठरली असती. मुलं बाळ झाली, आवडीचा विषय राहत. आता पत्नी आवडीचा विषय नाही, तिला झालेले मुलं आवडीचा विषय झाला. बरं, ते मुलं तरी किती दिवस आवडतात? मुलं मोठे झाले, त्या मुलांचे झाले. आता ज्या मुलांचे लग्न झाले त्या मुलाला काय आई वडील मांडीव घेऊन मुखे घेतात का त्यांचे? नाही. आता ते मुलं आवडत नाही, त्या मुलांना झालेले. आता काय आवडतं म्हातारा म्हातारीला? आवडतात की नाही? आवडत नसले तरी आवडून घ्यावाच लागतात. हा, तर सून तुकडा घालती, हा नेमच आहे. आता काहीचे नातवंड भलेही चित्रे असतात, ते काही सप्त्यात आणायसारखे नसतात. बरं, इथं जर कीर्तनाच्या अगोदर आणले तर पिल्लीचं बटन उपसितेन, शाई खरडीतेन, विण्याची तार तुडतेन. काहीच नाही जमलं तर चटईचे दोर उडीतेन लेकर. पण तरी म्हातारा म्हातारी सांगत असते, बाबा आमचा पिंट्यालाही शान आहे, आमची बीबीलाही शानी. आता तुझा पिंट्या आणि बीबी किती विचित्र ती मी बघितले, पण तुला चांगलं म्हणणंच आहे. तर चला, मी कशा करता सांगतो. वैमान परत्वी आवड काय होत गेली, बदलत गेली. का असं आहे का बुवा? दुपारा पारायण संपलं, दुपारची पंग झाली, मंडपही मोकळा आहे आणि प्रवचनापर्यंत काही कार्यक्रम. मग 10-5 म्हातारे जीवन आले पंक्तीहून इथं, आणि एकाने हाक मारली, ओ गोपाळराव या, का खेळू गाडी? बरं, आता म्हातारे गोट्या खेळते ना काय मांडवात? नाही, तो आवडीचा विषय नाही. वैमान परत्वी आवड काय झाली. तसं भगवान म्हणतात पूर्वी मला ते साधन आवडत होती, त्या साधनाने माझी प्राप्ती होत होती. आता आवडीचा विषय बदलला आणि प्राप्तीचं साधनही बदललं. आता भगवान म्हणतात भक्तीने माझी प्राप्ती. कीर्तन ही एक, आणि पुन्हा ती देवाला आवडणारी भक्ती. कलियुगामध्ये ते साधन आहे. कलियुगा माझी तेने नारायण देईल भेटी. आणि कीर्तन भक्ती ही देवाला आवडते. किती आवडते? एक उदाहरण सांगतो म्हणजे आपल्या लक्षात येईल. चंद्रभागेच्या पवित्र वाळवंटामध्ये नामदेवरायचं कीर्तन चालायचं. त्या कीर्तनला प्रत्यक्ष माऊली महावैष्णव ज्ञानोबराय, सावता महाराज, कबीर महाराज ही मंडळी चाल प्रमाण म्हणण्याकरता होती. कुणाच्या कीर्तनात? नामदेवरायच्या.
श्रोते सामान्य नव्हते. निवृत्तीनाथासारखे सोपान काका, गोरोबा काका, जनाबाई, मुक्ताबाई असे अधिकारी, श्रोते अधिकारी, टाळकरी, कीर्तनकार नामदेवराय. आता त्या कीर्तनाचा काही कमी आनंद असेल का? आणि भगवान रोज त्या कीर्तनाला हजर असायचे. तेथे असे देव उभा. पण एके दिवशी असा प्रकार घडला. संध्याकाळी भोजन झालं भगवंताचं आणि थोडी विश्रांती करावी म्हणून भगवंतांनी काढले. काय हे पितांबर आहे का? हे पितांबर आहे का? ऐका नीट. कपडे काढले, फक्त देवाच्या अंगावर होता काय? पितांबर होता. पुरावा तेवढाच आलेला आहे, प्रमाणातही कथेतही. कपडे काढले आणि भगवान विश्रांती करू लागले. आणि भगवान विश्रांती करत असताना तोपर्यंत चंद्रभागेच्या वाळवंटात कीर्तन सुरू झालं. आता ते नामदेवरायचं कीर्तन आहे बुवा. कीर्तन रंगात आलं. मी अगोदर सांगितलं, कीर्तनकार अधिकारी आहे, टाळकरी श्रोते, श्रोते एवढे अधिकारी. जनाबाई, मुक्ताबाई, मीराबाई, बहिणाबाई, ज्ञानोबराय, तुकोबराय एवढा अधिकारी बरं त्यांचा. लक्षात ठेवा, ज्यांची पडलेली कामं सुद्धा देव करायचा. कोणाची? जनाबाई, मीराबाई, मुक्ताबाईची पडलेली कामं कोण करायचा? देव करत होता. ज्यांचं मागं पुढं राहून भगवान रक्षण सुद्धा करत होता. ज्यांच्या मुखातून वचनं बाहेर पडली त्याची गाथा तयार, एवढा अधिकार होता. कुणाचा? जनाबाई, मीराबाई, मुक्ताबाईचा. पण त्यांनी कीर्तन कधी केलं नाही बरं. त्यांनी कीर्तन केलं असा कुठं पुरावाही सापडला, प्रमाणही सापडलं नाही, कथाही कुठं सापडली. कारण त्यांना माहित होतं ही नारदाची परंपरा आहे, संप्रदायाला मान्य नाही. त्याच्यामुळं त्यांनी कीर्तन केलं. पण अधिकार सांगतोय मी त्यांचा. खाली बसून जनाबाईंनी एका योगी पुरुषाला, एका नैष्ठिक ब्रह्मचार्याला, एका ज्ञानी पुरुषाला खालून प्रमाण म्हणण्याची आज्ञा करावी एवढा अधिकार होता. कुणाचा? जनी म्हणे ज्ञान देवा बोला भंगा. जनी म्हणे ज्ञान देवा बोला भंगा. देवा बोला जनी म्हणे देवा बोला भंगा. आज्ञा केली. जनी म्हणे ज्ञान देवा बोला भंग. ऐका, आज्ञा केली कुणाला? ज्ञानोबरायला. जनाबाईची आज्ञा प्रमाण मानली आणि मग ज्ञानोबराईने म्हणायला सुरुवात केली. आता ज्ञानोबराईने म्हणायला सुरुवात केल्यावर काय ताला स्वराची अडचण आहे का हो? अभंग बोलता रंग कीर्तनी भरला. भंग बोलता रंग कीर्तनी भरला. अरे अभंग बोलता रंग कीर्तनी भरला. भंग बोलता रंग कीर्तनी भरला. आणि तोच ज्ञानोबरायचा सूर, विश्रांती करणाऱ्या भगवंताच्या कानावर ज्ञानोबरायचा सूर गेला. भगवान जागे झाले आणि लक्षात आलं कीर्तन चालू आहे. भगवान उठले. अंगावर पितांबर होता एवढाच पुरावा आहे. भगवान तिथून धावत पळत चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये आले. टाळही शिल्लक नव्हता. विना टाळाचेच विनेकऱ्याच्या बाजूला जाऊन भगवान उभे राहिले. आणि कीर्तन रंगात आल्याबरोबर प्रेमाची निखंदी विठ्ठल नाचू लागला. प्रेमाचे निखंदे विठ्ठल नाचू लागला. अरे नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग. रामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग. कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग. रामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे प्रेमाचे निछंदे विठ्ठल नाचू लागला. भगवान नाचू लागले. कुठं? कीर्तनात. कुणाच्या? ऐका आता. भगवान नाचू लागले. मी देव आहे. मी कोण आहे? देव. याचंही भान राहिलं
नाही. आणि त्यालाच कीर्तन म्हणतात. जिथं देव देवपणा विसरतो आणि जिथं भक्त भक्तपणा विसरतो त्याला खरं म्हणतात काय? देवा नाठवे देवपण, भक्ता नाठवे भक्तपण. त्याला खरं कीर्तन म्हणतात. कीर्तनामध्ये जिथं भक्त भक्तपणा विसरतो आणि देव देवपणा विसरतो तसंच घडलं तिथं. मी देव आहे याचंही भान राहिलं नाही. आणि त्या कीर्तनात बेहोश होऊन नाचले. कोण? किती नाचले? नाचता नाचता देवाचा कळला पितांबर. देवाचा गळा पितांबर. नाचता नाचता देवाचा कळला पितांबर. देवाचा गळा पितांबर. होई देवाईचे बोले कबीर. होई देवा बोले कबीर. नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग. नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग. नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग. कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग. नाचता नाचता देवाचा गळला पितांबर. कबीर महाराजाच्या लक्षात आलं की भगवंताचा गळाला काय. कबीर महाराज ओरडले. कोण? भगवान सावध होई देवा ऐसे बोले कबीर. तरी भगवान सावध होत नाही. मग साधू या संतांनी देवासी धरले मनगटी. काय झाले म्हणून दचकले. नामदेव कीर्तन करी पुढे देव. ऐका. नाचता नाचता स्वतःचा पितांबर गळाला याचंही ज्याला भान राहिलं. मी देव आहे हेही जो जिथं विसरून गेला. एवढं देवाला आवडतं. एवढं देवाला आवडतं. काय? एवढं देवाला आवडतं. एवढं देवाला आवडतं. मग जे देवाला आवडतं ते देवाला दिलं पाहिजे का आपल्या आवडीचं देवाला दिलं पाहिजे? बरोबर. बघा, माणसं आपल्या आवडीचं देवाला देतात का देवाच्या आवडीचं देवाला देतात? खरं बोला. हा, देव कोणताही असो, बांधाचा असो, वड्यातला असो, चारीच्या कडाचा असो, शिवावरचा असो, सिंदूर लावलेला असो, दगड मांडलेला असो, तर आवडतं कोण्या देवाला? हा, नाही आवडत. ते तुम्हाला आवडतं. बरीच काही काही माणसं इकडे दिंडीतही असतात, सत्यातही राहतात, आणि त्याच्याही घरी चालतं ते काय. आपण म्हणलो आहोत तुमचे तर का तुमच्या बस महाराज मला काही, पण ते आमच्या आज्या पंजापासून. तुझा आजा पंजा म्हणजे शास्त्र होतं वय रे. नरकात जायच्या टकुऱ्या घेऊन आलेल्या परंपरा बोंबला चालवतो. ज्ञानोबर आहे, तुकोबर आहे, तुझ्या बापाचे बाप आहेत ना, त्यांनी सांगितलेली परंपरा तुला पटत नाही. आणि अंधश्रद्धेने तुझा आजा पंजा खापर पंजा नको त्या घाणरड्या चुका करून बसल्या. ते 2023 पर्यंत टकुऱ्या घेऊन आला इथं नरकात जायला. देवाला हे काही आवडत नाही. देव कोणताही असू द्या, त्या देवाला केलेली त्याची पूजा आवडते, त्याचं नामस्मरण आवडतं. नामाचा उच्चार रात्रंदिवस. नामाचा उच्चार रात्रंदिवस. नामाचा उच्चार रात्रंदिवस. नामाचा उच्चार रात्रंदिवस. आवडते वासी ऐका नामाचा उच्चार रात्रंदिवस. हे वाक्य महत्वाचं. श्रीराम विठाला विठाला. विठाला
विठाला विठाला विठ्ठल जुना वारकरी आणि श्राद्धावाने 25 वर्ष पाहतोय मी त्या माणसाला. कीर्तनात तेवढाच आनंदी असतो. खोटं नाही, ती उर्मी आहे. पण ते फार विरळ आहेत ना. हा, नकली गड्यांना जास्त होत आला. श्राद्धावान गडी कमी आहेत. विठाला विठाला गुणगान आवडतं देवाला, पूजा आवडते, गुणवर्णन आवडतं, स्तुती आवडेल, पूजा आवडेल, इतर काही आवडत. माझा मुद्दा असा आहे, जो देव देवपणा विसरतो, नाचता नाचता पितांबर गळाला याचंही ज्याला भान राहिलं नाही, एवढं देवाला आवडतं. बुवा काय एवढं देवाला आवडतं काय? मग देवाला काय आवडतं? हरिकथेची आवडी देवा म्हणून सेवा करीतो दासाची, म्हणजे हरिदासाची, हरिभक्ताची, साधूची सेवा देव करतो. म्हणजे देवाला काय आवडतं? हरिकथेची आवडी देवा. आणि तोच मुद्दा आहे आपला चाललेला. देवाला काय आवडतं? हरिकथा म्हणजे तेच कीर्तन. काय आवडतं देवाला? देवाला काय आवडतं? मग तुकोबाराय म्हणतात, जे देवाला आवडतं ते तुम्ही देवाला द्या. काय आवडतं देवाला? कीर्तनाची गोडी, कीर्तनाची गोडी, कीर्तनाची गोडी, कीर्तनाची गोडी, कीर्तनाची गोडी, कीर्तनाची गोडी, कीर्तनाची देवाला द्या. काय आवडतं? कीर्तनाची गोडी देव निवडी आपण. पण महाराज म्हणतात, जे देवाला आवडतं ते तुम्ही देवाला देत असताना तुम्ही त्याचे बना. काय? कोणी वारे अधिकारी, तुम्ही काय बना त्याचे? पण महाराज जर देवाला नामस्मरण आवडतं, भजन आवडतं, भक्ती आवडती,
आणि नामस्मरण भजन भक्ती करण्यात करता तर काही अधिकारी सांगितलेला? हा, तुम्ही तर लोकाला रोज म्हणता सकळासी येथे आहे अधिकार, हे म्हणणारे तुकोबर आहे तुम्ही. आणि तुम्ही सांगता कोणी व्हारे अधिकारी. इकडं तर लोकाला तुम्ही वर हात करून म्हणता या रे लहान थोर याती भलती नारी नर, हे म्हणणारे महाराज तुम्ही. आणि तुम्ही सांगता कोणी व्हारे अधिकारी. मग याचा संबंध कसा आहे? तर त्याचा संबंध असा आहे, अधिकार नसताना तुम्ही नामस्मरण केलं, भजन केलं, भक्ती केली, निष्फल होत नाही, पुण्य प्राप्त होईल. पुण्याच्या बळावर तुम्ही देवापर्यंत जाल, देवाचं सानिध्य सुद्धा तुम्हाला प्राप्त होईल. पण तुमची जीव दशा कदापि संपत, ही तुकोबारायला अडचण दिसत होती. म्हणून तुकोबाराय म्हणतात कोणी व्हारे. ऐका, अधिकार प्राप्त होऊन साधना करणं त्याचं फल वेगळं, आणि अधिकार नसताना साधन करणं त्याचं फल. अधिकार प्राप्त होऊन नाव घेणं वेगळं, आणि अधिकार नसताना नावाने हाक मारीत बोंबलत मागं फिरणं का, हे नाही लक्षात येत. कल्पना करा, एकाच गावामध्ये दोघं बहीण भाऊ राहतात, म्हणजे गावातच दिलेली. कोण? दोन्ही श्रीमंत पार्टे, दोघांची घरी 200-200 एकर लावलेला आहे ऊस. त्या बहिणीचा मुलगा रोज कॉलेजला जायचा. कशावर? बोलत राहा, वेळ कमी. कोणत्या? हा, आता 200 एकरवाले काय ती चार्जिंगची कुटी घेऊन जाईन का? असं बुलेटवर जायचं ते ठॉय 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 करीत. ज्या रस्त्याने जायचं त्याच रस्त्यावर मामाचा बंगला होता, तिथून ती मामाची पोर बी जायची. पुढं कॉलेजला. आता मामाची मुलगी घेऊन जायचा बसून, काय तिथं काही शंका आहे का? कधी कधी एखाद्या दिवशी घाई गडबडीत निघाला, वेळ झाला, त्याला जर लक्षात नाही आलं तर ती आवरून राहायची ना तयार. हा, ती हाक माराय, शरद थांब, येऊ दे, घेऊन जायचा तो. एके दिवशी असा प्रकार झाला, उशीर झाल्यामुळं ते घाई गडबडीत निघालं, ठॉय 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 ठॉय, तो बुलेटचा आवाज. ती उरकून थांबली होती, त्याच्या लक्षातच राहिलं नाही. ते निघालं तसं, तिने हाक मारली, शरद येऊ दे ना. त्यांनी काय ऐकलं? मग ती मोठ्याने, शर्या मला तेवढं सांगायचं, मला पुढं सांगायचं. तुम्हाला पुढं ऐकायचंय पण मला सांगायचं नाही, मला तेवढं सांगायचं. ऐका, आता ते दोघं बहीण भाऊ, पोरांचं नाही सांगत, आता बहीण भाऊ दोघे एक दिवशी दुपारी एकत्र बसले, आणि त्या बहिणीने सांगितलं भावाला की माझ्या शरदचं शेवटचं वर्ष आहे, आता काही पुढं शिकवायचं नाही, घरीच व्याप एवढं आहे, सर्व्हिस करायला वेळ. आणि आम्ही म्हणतोय आता त्याचं हे शेवटचं वर्ष एवढं झालं की त्याचं उन्हाळ्यात. हा, त्यावेळेला भावाने सांगितलं, बाई माझ्याही मुलीचं 12वीचं वर्ष आहे, आम्हाला काही पुढं शिकवायचं. आणि आम्ही म्हणतोय 12वी झाली की हा. पण त्या भावाने सांगितलं, आमच्या पूर्ण फॅमिलीची इच्छा आहे की एवढी मुलगी तुझ्या मुलाला द्यावी बुवा. त्यावेळेला बहिणीने सांगितलं, अरे तुमच्या फॅमिलीची जर इच्छा असेल, तुझ्या मुलीला मी नाही म्हणू शकत नाही, मुलगा नाही म्हणणार नाही, आणि आमच्या परिवारातलं कोणी नाकारू शकत. तुमची इच्छा असेल तर आम्ही करायला. हा, आता तिथं मी नव्हतो त्याच्यात, पण ते बोलता बोलता त्यांची सोयरीक जमली. हा, तारीखही काढली, कीर्तनातलं लग्न आहे ते, तारीख काढली, लग्नही लागलं. ऐका, देव ब्राह्मण अग्नी यांच्या साक्षीने, जनता जनार्दनाच्या साक्षीने, शास्त्र पद्धतीने विधियुक्त लग्न. आता लग्न झाल्यानंतर लग्नाचा विधी पूर्ण कधी होतो? ते होम करतो ना आपण, आणि ते असं फेरे मारतात ना त्याला. किती फेरे मारतात? कैलास काही सारला फेरे मारताना बरं वाटतं, ते माग असं घेऊन चालाय है ना. आता सगळे गडी कुथत येत, पण आता काही विलाज. आता चिरकर नाही तर भिरकर, आता कशी तरी रडत कडत कड घाटावंच लागेल ना. सप्तपदी झाली म्हणजे आपल्या हिंदू संस्कृतीप्रमाणे खरा विधी झाला. ऐका, ती सप्तपदी झाल्यानंतर ब्राह्मण काका सांगत असतात, बाळ घे बाई आता काय. ऐका, जुन्या म्हातारे नाव कधी घेत होते? त्यांना सप्तपदीचं नाही, काहींना धोरण बसायचं. 7 फेऱ्या म्हणल्यावर धोरण लागन. हा, सप्तपदी झाल्यानंतर पहिलं नाव घ्यायची पद्धत होती मावशी, बरोबर. आणि तोपर्यंत पतीचं नाव घेऊ हा नेम आहे. आता जमल्यापासूनच आवलादी नाव आणि हाका मारी त्यात.
त्याच्यामुळे ती नियमात कुठं बसतच त्याच्यापेक्षा न बोललेलंच आता काय करा चला शास्त्र पद्धतीने लग्न लावून विधियुक्त अधिकार प्राप्त होऊन तिने नाव घे म्हटल्यानंतर तिने घेतलं एखादा उखाणा घालून लांबलच घातला आणि कसलाही घातला तर शेवट आपल्यात काय असतं राव नाही तर पाटील शेवट काय असतं आपल्यात उखाणा किती लांबलच घातला तर शेवटी काय असतं शरदराव शरद पाटील की पाटील हा आहे का शास्त्र पद्धतीने विधियुक्त लग्न लावून अधिकार प्राप्त होऊन त्या मुलीने त्याचं घेतलं काय त्याच क्षणी ती अर्ध्या प्रपंचाची टपूस मालकीन झाली त्याच क्षणी पुरं त्या कुटुंबाच्या चालीरीती रूढी परंपराप्रमाणे राहिली चापून सुपून मुलं बाळ झाली मुलं मोठी झाली त्यांची लग्न झाली सोना आता ती कोण झाली पाटलीन म्हणा ना राव कोण झाली आता ती आता तर सगळा कब्जा कोणाचा आहे हा उगा आपला सप्ताह चालू त्यांच्याकडे एखादी काही वस्तू आहे गावातले कार्यकर्ते महाराज तुमच्याकडे हो पाटील ती वस्तू आहे तेवढी आपल्याला सप्त्यात लागते 4-5 दिवस देतं काय पाटील वरच हात महाराज आपल्या हातात आता काहीच राहिलं मग सगळं ते पाटलिनीच्या हातात आहे तुम्ही मी आता इनेवच राहतो आता बरेच पाटलं इनेवच येत आता काही इलाज नाही त्याला विढाला विढाला मी कशा करता सांगतो अधिकार प्राप्त होऊन तिने त्याचं घेतलं काय नाव मालकीन झाली ना प्रपंचाची आणि लग्न झालं नाही काही अर्थार्थी संबंध शर्या करीत कवर माग फिरली तुझ्या बापान ठेवलं होय ग मालकीन हे तर कळत आहे ना सोपं तेच सांगतोय आता इथं तुकोबराय म्हणतात अधिकार नसताना तुम्ही भगवंताचं नामस्मरण केलं भजन केलं भक्ती केली पुण्य प्राप्त होईल पुण्याच्या बळावर देवापर्यंत तुम्ही जाल देवाचं सानिध्य मिळेल तुम्हाला पण तुमची जीव दशा संपत त्याच्याकरता अधिकार प्राप्त होऊनच साधना करावी लागली म्हणून महाराज म्हणतात कोणी वारे अधिकारी मग त्यासी हरी देईल अधिकारी बना म्हणजे नेमकं काय करा परमार्थामध्ये उद्धाराचं साधन करत असताना जे काही प्रतिबंध आहेत ते किती आहेत बोलत राहता वेळ आपली संपली 9 वाजले ते किती दोष आहेत 6 दोष आहेत काम क्रोध मद मत्सर दंभ आणि अहंकार हे जोपर्यंत आत आहेत तोपर्यंत महाराज म्हणतात तुम्ही किती परमार्थ करा पदव्या मिळवा पदव्या लावून घ्या किंवा लोक तुम्हाला मानतील लोक डोक्यावर घेऊन नाचतील लोक वाहवा करतील पण स्वतःचं काहीच होत हे लक्षात ठेवा कुठपर्यंत जोपर्यंत हे 6 आत आहेत तोपर्यंत म्हणून महाराज म्हणतात हे 6 पहिले घालवल्याशिवाय तुम्ही परमार्थाचे अधिकारी बनत आणि हे 6 घालवणं तर काय आता एवढं वेळ झाल्यामुळं आता काही सोपं आता 9 वाजल्यात गाड्याही सापडत नाही ना अंधाराचे ते जाऊ शकत अहो हे घालवणं सोपं नाही विश्वामित्राला 3 घालवायला वर्ष लागले होते 60,000 किती लागलेत 60,000 आपल्याला तसले घालवायचे किती वर्षात आपल्याला 60 वर्षाचं आयुष्य कुठे खाली 60-70 म्हण आता आपल्याला खाली 60-70 मध्ये घालवायचे किती 6 त्यांना 3 घालवायला वर्ष लागले होते 60 बघा कुठं त्यांचं हजारोन आपलं शेकड्यावे कुठं त्यांची MIDC कुठं आपली पानाची टपरी ऐका आणि हे सहज जाणारे नाहीत पहिलाय काम सामान्य नाही बुवा मी म्हणणाराची फजिती केली कामाची कोतवाल याने नागविले बहुतासी हरिहराची आबरू घेतो भय नाही त्यासी किंवा ज्ञानोबराय वर्णन करताना म्हणतात मज कामाचे निघाये ब्रह्माकन्येशी धरूप आहे पराशरे केले काय भोगिली दिवा दुर्गंधा सृष्टीचा करता ब्रह्मदेव यालाही कामाने चितपट केलं पराशर ऋषी म्हणजे काय 10-5 कीर्तन पाठ केल्याला गडी नाही पराशर ऋषी म्हणजे सामान्य नाही बुवा भोगिली देवा दुर्गंधा कामाचा झटका सांगतोय किंवा नाथ महाराजांनी ते एकदम ठळक ठोकाळ 10 जणांची यादी काढली किती जणांची त्याच्यात आपला कुठं नंबर रामायणाचारी भागवताचारी विनोदाचारी गायनाचारी विनोदाचारी वाणीभूषण 12 भानगडी महंत शास्त्री मठाधिपती काय असं नसल ती यांचा कुठंच उल्लेख केला नाथ महाराजांनी विचार केला हे पदव्या लावून घेतलेले गडी तर नाश्त्याच्या तडाख्यात वाहत जातील यांचे नाव घेऊन कुठं पान गोतीता म्हणून ठोकाळी यादी काढली किती जणांची नाथ महाराजाचा एक भारूड आहे त्याच्यात ती यादी धडक मारली शंकरा तिथून यादी आपण बघा कुठं बसतो ती
केला ब्रह्मयाचा मातेरा इंद्रचंद्रासी दारारा लाविला जेने तो केवळ पंचानन. भगवान शंकर ब्रह्मदेव इंद्र आणि चंद्र किती झाले पुढे वर्णन केलं. धडक मारली नारदा केला रावणाचा चेंदा दुर्योधना मारली गदा घेतला प्राण. किती झाले 8 कसे 7 झाले ना राव नीट मोजा ना. पुढचे 3 सांगतो. भस्मासुर मुकला प्राणासी त्याची गती झाली वालिसी. विश्वामित्र सारखा ऋषी नाडीला देणे तो केवळ पंचानन. हे एकंदरीत किती त्यांचा इतिहास बघा. आता हे 10 जणांचं चरित्र सांगायला एक कीर्तन करावं लागेल. एवढे मोठे आहेत पण यांना सुद्धा थोडा थोडा चटका बसला. कुणामुळं कामामुळं. तो 6 पैकी एक तुकोबर आहे आपल्याला म्हणतात. तो काय करा घालवा. दुसरा आहे क्रोध. क्रोध म्हणजे तुमच्या सोप्या भाषेत राग. मनाच्या विरोधात कोणी बोललं एखादं तर लगेच येतो. काय आवरता येत. कारण राग आवरणे इतका क्रोध आवरणे एवढं तर आपलं साधनच नाही. थोरा मोठ्याला आवरता आला नाही. क्रोध झाला कपिल मुनीसी तेने भस्म केले सगरासी. नारदे कुबेर पुत्रासी वृक्षत्वासी आणले. कपिल मुनीला क्रोध आवरता आला नाही. सगराचे 60,000 मुलं भस्म करून टाकले शाप देऊन. नारदाला क्रोध आवरता आला नाही. पहिला काम आहे. दुसरा क्रोध. तिसरा मद. कशाचा असतो कशाचाही असतो. सत्तेचा मद आहे. संपत्तीचा बुद्धिबळाचा मद आहे. सौंदर्याचा मद आहे. सगळा समाज माग आहे तो सुद्धा मद आहे. पण हा कुठलाच मद टिकत. सत्ता आज आहे उद्या राहत नाही. संपत्ती आज आहे 50 वर्षांनी राहत नाही. शरीर आज सुदृढ आहे 10 वर्षांनी राहत नाही. आज सौंदर्य चांगलं आहे 20 वर्षांनी तसं राहत नाही. आज सगळा समाज माग आहे. पुढच्या पंचवार्षिकला राहत. आज बुद्धी तेज आहे 20 वर्षांनी बुद्धी तशी चालत. हा मद असतो. काम क्रोध मद. मत्सर दुसऱ्याचं काय हे असलंच आहे. हे तसलंच आहे तू तू तसलंच. हे असलंच आहे हे तसलंच आहे तू दुसऱ्याचा करणं. काम क्रोध मद मत्सर दंभ दांभिकता नसतं काही पण त्या वाहनता. आपल्या नादी नाही लागायचं. मी मला नाही त्या आवेशात म्हणता यायचं पडवून टाकेन. नसतं काही पण माणसात जर लागलं तर म्हणतो तुम्ही सोडावं. तुम्ही सोडायला पाहिजे होतं. मी त्याला माणसात एकदम. मग ज्याला तुला एवढा चेव येतोय हाणायला मग फाट्यावर तर तुमची दोघाची गाठ पडली होती ना तेव्हा तो निघून गेला. आलं लक्षात. काम क्रोध मद मत्सर दंभ दांभिकता. आणि 6वा आहे तो अहंकार. अहंकार कशाचाही बाळगला तर तो अधोगतीला नरकालाच कारण आहे. म्हणून तुकोबराय म्हणतात त्याग तरी आईसा करा अहंकारा दौडावे. त्याचा विस्तृत विचार सांगत बसत नाही. पण तुकोबराय म्हणतात हे 6 जोपर्यंत आत आहेत तोपर्यंत तुम्ही परमार्थाचे अधिकारी बनत नाही. तुकोबराय म्हणतात काम क्रोध लोभ घेऊन या संगे निघे परमार्थाशी तोची मूर्ख. तुकोबराय. नाथ महाराज म्हणतात काम क्रोध लोभ जयाचे अंतरी नाही अधिकारी ऐसा येथे. नाथ महाराज म्हणतात हे ज्याच्या आत आहेत ना तो इथला अधिकारी नाही. आणि तुकोबराय तर म्हणतात कोणी व्हारे अधिकारी. याचा अर्थ तुकोबराय म्हणतात तुम्ही अधिकारी बना म्हणजे हे 6 पहिले घालवा. पण तुकोबराय आतापर्यंत हे 6 थोरा मोठ्याने घालवण्याचा प्रयत्न केला. गेल्यासारखे वाटतात कोण पण जात तुकोबराय म्हटले बाकीच्या कशाने जाणार नाही. त्याकरता एकच साधने अंगी वैराग्याचे. दुसऱ्या कशानेच जात नाहीत. मग वैराग्य बळ कशाला म्हणायचं 1 मिनिटात सांगतो. सेवा समाप्त. कशाला वैराग्य म्हणायचं. लोक कुणी कशालाही वैराग्य म्हणतात. एखादं घरादाराला बायका पोराला वैतागलं निघून गेलं तरी लोक माग म्हणतात त्यांना प्राप्त झाला. आता काय वैराग्य. किंवा पहिले वारकऱ्याचेच घालीत होता आपले कसले पांढरे आणि नंतर केले त्यांनी कसले भगवे तरी लोक म्हणतात आता त्यांना प्राप्त झालं. काय चिरगुटाने नसतं होत. शास्त्र बघा. किंवा एखाद्याने राखले बो तरी लोक म्हणतात आता त्यांना प्राप्त झालं. काय झेपऱ्याने
झिपऱ्याचा आणि वैराग्याचा काही संबंध नाही. झिपऱ्या राखणं म्हणजे नाव्याचं भलू तर बुडवणं. आलं लक्षात? तसं प्रमाण नाही, ओबी नाही, श्लोक नाही, याला वैराग्य म्हणत नाही. पण शास्त्र वाचलं नाही आणि ऐकलं नाही, कुणी कशालाही वैराग्य म्हणतात. वैराग्य त्याला म्हणतात इह लोकापासून स्वर्ग लोकापर्यंत अनुकूल मानलेल्या भोगाच्या त्यागाच्या इच्छेला म्हणतात. काय वैराग्य? हे विचार सागर सांगतोय. इह लोकापासून स्वर्ग लोकापर्यंत अनुकूल मानलेल्या भोगाच्या त्यागाच्या इच्छेला म्हणतात वैराग्य. हा विचार सागर सांगतोय. आणि आपला धर्मग्रंथ सांगतो इंद्रिय अर्थेषु वैराग्य. या श्लोकाखालच्या ओव्यापा वमेली अण्णा लाळन घोटी जेवी रसना कांगन स्वयालिंगणा प्रीताची या विषखानी नागवी जळत घरी नरे घावे व्याघ्र विवारा न करावे वस्ती जीवी धडधडीत लोहरसी उडी न घालावी जैसी न करावी उसी अजगराची. अर्जुना तेने पाडे जयाच विषय वार्ता नावडे नेदीच कही तोंडे इंद्रियाचे निजावो अथवा यही केचिका स्वर्गीचे भोग पाईक झाली या इच्छेचे परिभोगावे हे नरुचे मना माझी. त्याला वैराग्य म्हणतात. असं वैराग्य बळ अंगी धारण करा. वैराग्य बळाने 6 दोष घालवा. अधिकार संपन्न वा. जे देवाला आवडतंय ते देवाला द्या. आपली जीव दशा घालवण्याकरता कुठलाच प्रतिबंध राहत नाही. उरेल ना उरी ढोपार खुमाई हरी ढोबार खुमाई ढोबार खुमाई ढोबार खुमाई ढोबार खुमाई ढोबार खुमाई ढोबार खुमाई ढोबार खुमाई. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली असो. या अभंगाचा थोडक्यात शब्दशार्थ विचार मी माझ्या अल्पमतीने आपल्यासमोर ठेवला. जे योग्य आहे ते गुरुजनांचं आहे, मायबाप संतांचं आहे. उपस्थित सर्व ही गुणीजन मंडळी यांच्या सहकार्याने यांच्या साथीने झालेली सेवा हे भगवंताच्या चरणी समर्पित करून सेवेला याच ठिकाणी आपण पूर्ण विराम देणार आहोत. बोलता बोलता तरी 5 मिनिटं जास्त झाले. त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करायला आणि क्षमस्व म्हणायला काही तुमचं वाटोळ पेटोळ करून चाललेलो नाही. मी म्हणणारही नाही. मी मराठवाड्यातला भाऊ आहे. 5-4 मिनिटात इकडं काय इकडं का तिकडं असं काही नाही. तुमच्यात पश्चिम महाराष्ट्रात असल्यामुळं सगळ्या गोष्टी काटेकोर चालतात. बरोबर. आमच्याकडे तसं नसतं. हातभर इकडं हातभर रिटर्न त्याला भेटन भाऊ असं काही नसतं. म्हणून 4-5-10 मिनिटं जास्त गेले म्हणून तुमची दिलगिरी व्यक्त करतो. क्षमस्व म्हणायची काही गरज. ते माझेच जास्त गेले असं म्हणा. त्याच्यामुळं दिलगिरी फिलगिरी म्हणायचं काही कारण नाही. गेले तर गेले, जाऊ द्या. काही खाणारच आहेत ना आता. बेत काय आज मेनू काय तयार झालं ना सगळं. तुम्ही मगाच खोनायचं राहू मगाच संपलं असतं आपण. एकतर गार करून खाण्यात काय अर्थ. कीर्तन काय आपण पुन्हाही ऐकू. शिवेला इथंच पुरामध्ये चला. प्रतिवर्षाप्रमाणे चाललेला आपला नाम सप्ताह आहे. आपल्या या नाम सप्ताहामध्ये जुन्यापासून संप्रदायातली जुनी दिग्गज मंडळी संप्रदायातली येऊन गेली इथं. म्हणून आता इथून पुढे तुम्हाला सांगतो. आता ऐकत असतानाही जरा चांगल्याच ऐका. राहू द्या.